लाल परीचा प्रवास करणार आहात तर ही बातमी नक्कीच पहा। आजपासून लाल परीच्या म्हणजे एसटी महामंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार 13.56% प्रत्येक तिकिटामागे या ठिकाणी दरवाढ जाहीर करण्यात आलेली आहे। निश्चितच मी आता जळगावच्या या बस स्थानकावरती आहे। याच बस स्थानकावरून हजारो प्रवासी जे आहेत ते महाराष्ट्रभर दररोज ये जा करत असतात। राज्यामध्ये सुखरूप सेवा सुखरूप प्रवास म्हणून जर बघितलं जातं तर ते म्हणजे लाल परी। या एसटी महामंडळाने जर बघितलं तर मागील महिन्यामध्ये 10% या ठिकाणी दरवाढ केलेली होती, मात्र आता आज रात्री मध्यरात्रीपासूनच 13.56% इतकी दरवाढ आता लागू झालेली आहे। याची जी प्रमुख कारण आहे वाढती डिझेलची महागाई, वाढतं ज्या पद्धतीने स्पेअर पार्ट आहेत, टायरचे भाव आहेत, अशा अनेक ज्या पद्धतीने दरवाढ झालेल्या गेल्या मागील महिन्यापासून, त्याचमुळे राज्य सरकारने देखील आजपासून 13.56% दरवाढ या ठिकाणी प्रत्येक तिकिटाच्या मागे लागू केलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी काही प्रवासी वर्ग आपल्यासोबत आता काय सांगाल? आजपासून या ठिकाणी तिकिटामध्ये दरवाढ झालेली आहे, तुम्ही प्रवास करताय लाल परीचा, सुखरूप प्रवास आहे, मात्र आता खिशाला चटका बसणार। चटका बसतोय, पण आता कोणाला सांगणार आहे? शासनाला आमची मागणी आहे की जसे भाव भाजीपाल्याचे वाढले, दर वाढले, तर त्याप्रमाणे गोरगरीब लोकांना बसची सुविधा नाही, बसची सुविधा नसल्यामुळे बसेस फाटलेल्या तुटलेल्या आणि टाइमोटाइम येत नसल्यामुळे या विद्यार्थ्यांची लोकांची यांच्यावर मोठा त्रास संकटीचा हेच नियम येतोय। महिला बायांना जे रोजाना जातात त्या महिलांना पगार वाढत नसल्यामुळे, रोज वाढत नसल्याने या महिलांना मुख्य कारण यांचं आहे की यांना बाहेर जावं लागणार आहे। बाकी जळगाम पोलिसन हे नोकरी करत असल्यामुळे या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि त्याची तात्काळ प्रशासनाला आमची मागणी आहे की प्रशासनाने तात्काळ आमचं म्हणणं आहे की हे भाडेवाढ तात्काळ कमी करावे आणि विद्यार्थी प्रवाशांना तात्काळ सुविधा द्याव्या अशी आमची मागणी असून ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, रोजगार आणि नोकरीधारक देखील या ठिकाणी दररोज प्रवासी या ठिकाणी करत असतात। आजपासून भाड्यामध्ये वाढ झालेली आहे 13.56%। काय प्रतिक्रिया असणार आहे? भाडेवाढ झाले, काय सांगाल? भाडेवाढ झाली, सर्व झालं, पण शेतकऱ्याचं नुकसान होतं ना। शेतकऱ्यांना बी भाव मिळाला पाहिजे, शेतीमालाला शेतकऱ्याचा भाव शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे। सर्व फुकट मग कोणी मजूर भेटत नाही, शेतकरी मरणूक सर्व ठिकाणी भाडेवाढ निश्चितच आपण बघतोय तर अजून काही महिला वर्ग आपल्यासोबत आहे। ताई, काय सांगाल? आजपासून भाडेवाढ झालेली आहे, तुम्ही प्रवासी या ठिकाणी दररोज प्रवास करताना दिसत आहेत, काय प्रतिक्रिया असणार आहे या संदर्भात? तरी आम्हाला वाटतं की आम्हाला काहीतरी सुविधा पाहिजे असतात, पाहिजे तशी सुविधा नाहीये। महिलांना ही सुविधा पाहिजे आणि मजुरांनाही थोडीशी शेतकऱ्यांपेक्षा काहीतरी वाढ पाहिजे। या होत्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया की पाहिजे तशी सुविधा लाल परीच्या माध्यमातून मिळत नाहीये, मात्र मागील महिन्यात 10% आणि आता पुन्हा 13.56% या ठिकाणी तिकिटामध्ये झालेली दरवाढ। विद्यार्थी असेल, रोजगार असतील, महिला असतील किंवा रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या प्रत्येकाला खिशाला कात्री देणारी ही दरवाढ आता ठरत आहे। कुठेतरी भाववाढ, ही दरवाढ जी आहे तिकिटाची ती कुठेतरी कमी व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी प्रवासी वर्गांनी व्यक्त करताना आपल्याला दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।